हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. पुण्याच्या थंडीच्या हवेत माझ्या कॉलेजमधली जिवलग मैत्रीण पूजाचं लग्न ठरलं होतं. तिने खास फोन करून मला बोलावलं होतं. "मनो, लग्नाला नक्की ये आणि 2 दिवस आधीच येशील हां, खूप मजा करूया." मी ही होकार दिला. लग्नाच्या 2 दिवस आधी मी पोहोचलो. गावातल्या मोठ्या वाड्यात लग्नाचा जल्लोष सुरू होता. दरवाजात पूजाने स्वागत केलं आणि हसत म्हणाली, "चल, तुला माझ्या भावाशी भेटवते." माझ्यासमोर आदित्य आला. उंच, गव्हाळ, हलकासा दाढीचा शेड, डोळ्यात काहीतरी खट्याळ चमक. हात मिळवताना त्याची घट्ट पकड आणि नजरेतील उष्णता मला जाणवली. त्या पहिल्या नजरेतच काहीतरी वेगळं होतं. दिवसभर गडबड, नाचगाणं, जेवणवळ, पण कुठेतरी मी आणि तो एकमेकांकडे चोरून पाहत होतो. जेव्हा मी हॉलच्या कोपऱ्यात उभी होती, तेव्हा तो नाचायच्या तालावर माझ्याकडे सरळ पाहू स्मित करत होता. संध्याकाळी तो चहा घेऊन माझ्यासमोर आला. "तू खूप सुंदर दिसतेस आज." माझ्या गालावर हलकीशी लाली पसरली. मी फक्त हसून नजरेत उत्तर दिलं, "रात्री उशिरा सगळे गाणे हसत खेळत यात गुंग होते, पण हळूहळू लोक थकून झोपायला लागले." मी गच्चीत उभी होऊन थंड वाऱ्याचा आनंद घेत होते. तेव्हा पाठीमागून तो आला. "थंडी लागेल, आत चल," तो म्हणाला, पण माझ्या आवाजात थोडा खोडकर झाला. "मला आवडते ही थंडी, पण तुझी नजर जास्त गरम आहे." त्याने हसत माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. ती स्पर्शाची ऊब माझ्या अंगभर पसरली. "तुला कळतंय ना, मी तुला दिवसभर बघत होतो." त्याचा आवाज जरा गंभीर झाला. तो मला गच्चीच्या एका कोपऱ्यात घेऊन गेला. चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा आणखी देखणा वाटत होता. हळूहळू त्याने माझ्या गालावर हात फिरवला आणि माझं हृदय धडधडू लागलं. त्याचा हात माझ्या मानेवरून खांद्यापर्यंत गेला आणि मी नकळत डोळे मिटले. क्षणभरात त्याचे होठ माझ्या होठांवर आले. एक खोल, उबदार चुंबन. त्या चुंबनानंतर आम्ही हळूहळू आतल्या रिकाम्या खोलीत गेलो. बाहेर लग्नाच्या दिवसाचा उजेड, आत मात्र फक्त आम्ही दोघे. त्याचे हात माझ्या कमरेवर, माझे हात त्याच्या मानेला. तो प्रत्येक स्पर्शात जणू मला ओळखत होता. कधी हळूवार, कधी तीव्र. श्वासांचा वेग वाढला. कपड्यांचे थर हलके हलके दूर झाले आणि आमच्यातला उष्णतेचा प्रवाह थांबायलाच तयार नव्हता. पहाटेच्या पहिल्या किरणाने आम्ही दोघे पुन्हा वेगळे झालो. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात समाधान आणि गोड हसू. लग्नाच्या दिवशी सगळ्यांसमोर आम्ही जणू काहीच झालं नाही असं वागत होतो, पण नजरांना नजर होताच ती रात्र पुन्हा आठवत होती. मित्रांनो, कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.